गाइस, मी आज पाणीपुरी बनवत आहे। आज सॅटरडे असल्यामुळे मुलांना खाण्याचा स्वाद असतो, मग मी आज वाटाणा रात्री भिजत घातलेला आहे। आता त्याच्यासाठी हे धुवून घेते आणि मग कुकर हे बघा सामान घेतले। कोथिंबीर टाकते आता वाटणसाठी। एवढ्या मिरच्या, गोड तिखट मिक्स करायचं पाणी आणि हे चिंचेचं पाणी बनवले, चिंच आणि गूळ। याच्यात टाकते वाटणसाठी घेतले आता वाटणसाठी। आणि इथे 2 कांदे कापून घेतले, म्हणजे ते कापायचे आहेत अजून, सध्या मी काढून ठेवले। ठेवला त्यामध्ये आता हा वाटाणा टाकतो। मिक्स करून घेतलं, त्यामध्ये टाकते आता थोडंसं मीठ टाकते आता चवीपुरतं, आणि थोडं उकळी टाकायला ठेवते। हे आता उकळायला ठेवलंय, हे उकळूसपर्यंत आपण वाटण घेतलेलं सामान हे बघा असं झालंय। असं त्यामध्ये हे टाकते, थोडं पाणी टाकते, पातळ लागतं ना, खट्टा मिठा। आता त्यामध्ये हा कलर टाकते, लाल कलर आणते, केशरी आणते। चवीपुरता कांदा चिरून घेतलाय टेस्टीसाठी, पाणीपुरीमध्ये खाण्यात लागतो ना। लाल पाणी दिसण्याऐवजी हिरवं दिसते, हा जास्त गडद कलर नाहीये, केशरी असल्यामुळे त्याला लाल लागतो। तो दुकानात अवेलेबल नव्हता आणि असा झाला। आणि थोडासा शिजवलेला बटाटा टाकलाय रगड्यासाठी। आता हे शिजवलं की एकत्र करते आणि तुम्हाला दाखवते, आणि कसं वाटलं ते कमेंट्समध्ये, शेअरमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी न्यू असल्यामुळे थोडं कम्फर्टेबल मला होत नाही आहे, कोशिश करते। आता एकत्र केलं बटाटा आणि वाटाणा, हे बघा आता आपला रेडी झाला रगडा। काय कमी वगैरे असेल तर सांगायला विसरू नका, मला सांगू शकता।